15 वर्षीय वैभव सूर्यवंशीनं IPL मध्ये नवा विक्रम केलाय। क्रिस गेलचा 14 वर्षापूर्वीचा विक्रम मोडलाय। एका IPL हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा क्रिस गेलचा 14 वर्षापूर्वीचा विक्रम हा वैभवनं मोडलाय। वैभवनं अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक झळकावत हैदराबादच्या गोलंदाजांचा समाचार घेतला। त्याने एका चौकारासह तब्बल 8 षटकार ठोकले। तसंच IPL मध्ये 600 धावा पूर्ण करणारा तो सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरलाय। आज IPL 2026च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या सामन्यात वैभवनं धडाकेबाज सुरुवात केली आहे। आमच्या प्रतिनिधी अनुष्का जोशी आपल्यासोबत थेट जोडल्या जात आहेत। अनुष्का, खरं तर हाच वैभव सूर्यवंशी आहे ज्याच्याबद्दल 2-4 दिवसापूर्वी अनेक आक्षेप उचलले जात होते, प्रश्नचिन्ह जोडली जात होती। मात्र त्याने आज सोप्या शब्दात बोलायचा तर पूर्णविराम केलाय, एक नवा रेकॉर्ड केलाय। काय नेमक्या आजच्या कारकिर्दीबद्दल, आजच्या सगळ्या या फटकेबाज खेळीबद्दल सांगशील? नक्कीच आज सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा एलिमिनेटर सामना आहे। एलिमिनेटर सामना म्हणजेच करो या मरोचीच लढाई आहे आणि अशा लढाईत सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता आणि या निर्णयानंतरच 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने या करो या मरोच्या लढाईत एकदम धडाकेबाज सुरुवात केली आहे आणि धडाकेबाज सुरुवात करत त्याने क्रिस गेलचा 14 वर्षपूर्वीचा रेकॉर्ड मोडला आहे। तो म्हणजे एका IPL हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा क्रिस गेलचा जो रेकॉर्ड होता तो हा वैभव सूर्यवंशीने मोडलेला आहे। त्यासोबतच एका IPL हंगामात 600 धावा काढणारा वैभव सूर्यवंशी हा सर्वात युवा खेळाडू म्हणून जाणला जातो आहे। आणि विशेष म्हणजे एक गोष्ट अजून सांगते की वैभव सूर्यवंशी आज क्रिस गेलचा अजून एक रेकॉर्ड मोडता राहिला, कारण क्रिस गेलने IPL हंगामात 30 चेंडूत शतक झळकावलं होतं आणि वैभव सूर्यवंशीला आज ती खूप मोठी संधी होती तो रेकॉर्ड विक्रम मोडण्याची, पण आज अवघ्या 2 चेंडूंनी तो रेकॉर्ड राहिला। 28 चेंडूत त्याने 97 धावा काढल्या आणि क्रिस गेलचा हा अजून एक विक्रम त्याचा राहिला। पण नक्कीच आज वैभव सूर्यवंशीच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे राजस्थान रॉयल्सचा खूप मोठा धावसंख्या त्यांनी काढलेली आहे आणि याची साथ त्यांना मिळणार आहे। नक्कीच वैभवच्या या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणं हे फार महत्त्वाचंच आहे। तुर्तास धन्यवाद। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे WWEचा सुपरस्टार ड्रू मॅकइंटायरने त्यानं त्याच्या शैलीत केलेलं कौतुक हे फार महत्त्वाचं आहे। धन्यवाद अनुष्का या अपडेटबद्दल।